नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर। आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। भारत अमेरिकेकडून हत्यारं आणि संरक्षण साहित्य का कमी खरेदी करतो? तुम्ही कधी विचार केलाय का की जगातली सगळ्यात मोठी सैन्य शक्ती असलेल्या अमेरिकेकडून भारत फक्त निवडकच हत्यारं का घेतो? तर यामागची कारणे, भूराजकीय खेळ आणि भारताच्या रणनीतीबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्हाला असं वाटत असेल की भारताने अमेरिकेकडून सगळं घ्यावं तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, थोडंसं इतिहासात जाऊया। भारत आणि अमेरिकेचे संरक्षण संबंध खरं तर खूप जुने नाहीत। शीतयुद्धाच्या काळात भारत गटनिरपेक्ष आंदोलनाचा नॉन अलाइनमेंट मूव्हमेंटचा भाग होता। म्हणजेच अमेरिका हा सोव्हिएत युनियन यांच्यातील सत्ता संघर्षात भारत कोणत्याही एका बाजूला पूर्णपणे झुकला नाही। त्या काळात भारताचे रशियासोबत खूप मजबूत संरक्षण संबंध होते। सुखोई 30 विमाने, T-90 टँक आणि अगदी अकोला पाणबुड्यासारखे साहित्य रशियाने भारताला पुरवली। पण 1990 नंतर जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळलं आणि भारत अमेरिका संबंध सुधारायला सुरुवात झाली, तेव्हा भारताने अमेरिकेकडून हत्यारं खरेदी करायला सुरुवात केली। उदाहरणार्थ C-17 ग्लोबमास्टर चिनूक हेलिकॉप्टर आणि M-777 होवित्झर तोफा। पण तरीही भारत अमेरिकेवर पूर्ण अवलंबून का नाही, यामागची कारणे पाहूया। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, रणनीतिक स्वायत्तता। भारताला आपलं संरक्षण धोरण स्वतंत्र ठेवायचं आहे। जर आपण फक्त अमेरिकेकडून हत्यारे घेतली तर आपण त्यांच्यावर अवलंबून राहू। आणि मित्रांनो, भूराजकीय खेळात कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं। उदाहरणार्थ, जर अमेरिकेनं भारतावर दबाव टाकला किंवा निर्बंध लादले तर आपलं संरक्षण यंत्रणा अडचणीत येईल। म्हणून भारत आपली संरक्षण खरेदी विविध देशांमधून करतो। रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टीम, फ्रान्सकडून राफेल विमाने आणि इस्रायलकडून ड्रोन तंत्रज्ञान। यामुळे भारताची पुरवठा साखळी मजबूत राहते आणि कोणत्याही एका देशावर अवलंबून राहण्याचा धोका कमी होतो। आता दुसरं कारण, खर्च। अमेरिकन हत्यारे संरक्षण साहित्य खूप महाग आहेत। उदाहरणार्थ F-35 फायटर जेटची किंमत सुमारे $100 दशलक्ष आहे, तर रशियाचं सुखोई 30 MK याच्या तुलनेनं खूपच स्वस्त आहे। भारतासारखा देशाला जिथे संरक्षण बजेट मर्यादित आहे, स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय निवडणं अधिक सोपं आहे। याशिवाय रशिया आणि फ्रान्स यासारखे देश भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण किंवा संयुक्त उत्पादनाची ऑफर देतात। उदाहरणार्थ, भारतातच बनवल्या जाणाऱ्या ब्रह्मोस मिसाईल हे भारत रशियाचं सहकार्याचे यश आहे। पण अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरणाला खूप काटेकोर आहे। त्यामुळे भारताला मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतसारख्या योजनांसाठी रशिया किंवा फ्रान्ससारखे पर्याय अधिक योग्य वाटतात। आता तिसरं कारण, भूराजकीय संतुलन। भारताचे रशिया आणि इराण यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पण अमेरिकेचे या दोन्ही देशांचे शत्रुत्व आहेत। जर भारत अमेरिकेकडून खूप जास्त हत्यारे घेत असेल तर रशिया किंवा इराणसोबतचे संबंध बिघडू शकतात। आणि मित्रांनो, हे भारताच्या हिताचं नाही, कारण रशिया अजून भारताचा सर्वात मोठा संरक्षण पुरवठादार आहे। याशिवाय अमेरिकेचा CAA-TSA कायदा म्हणजे काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सक्सेस ॲक्ट भारताला रशियाकडून हत्यारे खरेदी केल्यास निर्बंध लादण्याची धमकी देतो। उदाहरणार्थ, भारताने रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टीम खरेदी केला तेव्हा अमेरिकेने यावर नाराजी व्यक्त केली होती। अशा परिस्थितीत भारताला आपलं धोरण संतुलित ठेवावं लागतं। पण मित्रांनो, याचा अर्थ असाही नाही की भारत अमेरिकेकडून काहीच घेत नाहीत। गेल्या काही वर्षात भारत संरक्षण सहकार्य खूप वाढलं आहे। भारताने अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर्स, P-8I पोसेडॉन विमाने आणि M-777 होवित्झर तोफा खरेदी केला आहे। 2016 मध्ये अमेरिकेने भारताला मेजर डिफेन्स पार्टनर म्हणून मान्यता दिली आणि लेमोक कॉम्स-कासाबेका यासारखे करार झाले। त्यामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य वाढलं। पण तरीही भारत आपली स्वायत्तता आणि विविधीकरण धोरण कायम ठेवतो, कारण एकाच देशावर अवलंबून राहणं भारताला परवडणार नाही। तर मित्रांनो,
अमेरिकेकडून हत्यारे खरेदी करतो, पण रणनीतिक स्वायत्ता, खर्च, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भूराष्ट्रीय संतुलन यामुळे तो एकाच देशावर अवलंबून राहत नाही. यामुळे भारत रशिया, फ्रान्स, इस्रायल यासारख्या देशांकडून संरक्षण साहित्य घेतो आणि याच रणनीतीमुळे भारत आज जागतिक स्तरावर एक मजबूत संरक्षण शक्ती उभी आहे. अमेरिकेकडून जास्त हत्यारे खरेदी का करावीत आता ते तुम्ही सांगा. भारताने अमेरिकेकडून जास्त हत्यारे खरेदी करावीत की आपलं विविधीकरण धोरण कायम ठेवावं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय हिंद.